गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की आमचे परदेशी जाणे माझ्या सकाळच्या कॉफीवर ठरले। त्यानंतर 2 दिवसांनीच आमचे हंगेरीला बुडापेस्ट येथे उड्डाण होते। याआधी आम्ही तिथे 20 वर्षांपूर्वी गेलो होतो। आईचा आनंद गगनात मावेना। कशाबशा पेट्या भरल्या आणि आता पुढे। चल मम्मी, तू बस मागे बस। दर लावून घेशील नीट। विमानतळाच्या दिशेने आमची टॅक्सी निघाली। मात्र माझ्या मनात अजून सर्व गोष्टी बरोबर घेतल्या आहेत की नाहीत याची उजळणी चालू होती। अर्थात आता ते काय आठवून काही फायदा नाही, कारण 3 तासांनी आम्ही विमानात असणार आहोत। सहलीचा कार्यक्रम तसा 2 ते 4 आठवडे असा आहे, आईच्या तब्येतीवर अवलंबून। तिच्या औषधांच्या गोळ्यांचा साठा मात्र 2 महिन्यांचा बरोबर घेतला आहे। 1 महिन्याचा पेटीमध्ये आणि आणखीन 1 महिन्याचा सतत माझ्या पाठीवरच्या पिशवीत असतो। इतर कोणत्या गोष्टी हरवल्या किंवा चोरीला गेल्या तर चालतील, मात्र औषधांचे तसे नाही। मग राहिले का? तिची औषधे परदेशात मिळतात की नाही मिळत, आणि मिळत असतील तरीही त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागते, म्हणून हा सारा बारीक सारीक खाटाटो। विमानतळाच्या कर्मचाऱ्याने आईला व्हीलचेअरमध्ये घेतले आणि माझी अर्धी जबाबदारी कमी झाली। पेटी 20 किलोपर्यंत असावी लागते, मात्र काय अचूक भरली होती मी। बरोबर 19.5 किलो झाले। आता आम्ही 1.5 तास मोकळे, आणि ड्युटी फ्री दुकानांमध्ये आता फिरण्याचा आनंद तो काही वेगळाच। घेणार वगैरे काही नाही हो, फक्त बघायचं। एखाद दुसरी छोटीशी बाटली मिळाली तर बघू, नाहीतर तुम्हीच म्हणाल काय कंजूस व्यक्ती आहे हा शामू। आईने वेगवेगळ्या वस्तू हाताळायची संधी घेतली। यापैकी कोणतीही गोष्ट ती वापरत नाही। या उलट महागडे सौंदर्य प्रसाधने वापरणाऱ्या बायका माझ्या आईला विचारतात की तू काय वापरतेस म्हणून। माझ्याकडे बघते की काय, मारू का डोळा। आईला व्हीलचेअरमुळे दुकानात मनाप्रमाणे फिरणे कठीण झालंय, मात्र व्हीलचेअर सोडता सुद्धा येत नाही, कारण पुढे त्याची गरज आहे। आता व्हीलचेअर तिला सांभाळायच्या ऐवजी आई व्हीलचेअरला सांभाळत फिरत आहे। झालं, चॉकलेट दिसलं आईला। आता या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगितली ना तर तुम्हाला इतकं आश्चर्य वाटेल म्हणून मी सांगू तुम्हाला। हे बघा, या गाडीमध्ये हा विनोदी आणि विचित्र दिसणारा हास्यास्पद पुतळा दिसतो आहे ना, हा आहे इस्रायलचा पहिला पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन। तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित। मग त्याची थट्टा केल्यासारखा पुतळा इथे का? बेन गुरियनचा तर इस्रायल देशाच्या स्थापनेमध्ये सुद्धा फार मोठा वाटा आहे। अहो, हा विमानतळ सुद्धा त्याच्याच नावावर आहे, डेव्हिड बेन गुरियन इंटरनॅशनल एअरपोर्ट। प्रत्येक शहरामध्ये त्याच्या नावावर रस्ते आहेत। त्याची प्रतिमा मात्र सर्वत्र विनोदी पद्धतीने आणि अगदी थट्टेने साकारली जाते। याचं कारण तो उंचीने बुटका आणि त्यात ढेरपोट्या, डोक्यावर चंद्र उगवल्यासारखी टक्कल आणि बाजूने मात्र लांबच्या लांब केस। तो कधी कापायचाच नाही आणि तो बोलायचा सुद्धा नाकातून।
त्यामुळे त्याच्यावर अनेक विनोद होतात. तेलअवीवच्या समुद्रकिनाऱ्यावर तर त्याचा अर्धा चड्डीमध्ये शीर्षासन करत असल्याचा मजेशीर असा पुतळा आहे. कधी गेलो तर दाखवीन तुम्हाला. मात्र विनोदाची खरी गोष्ट काय तर स्वतः बेन गुरियन स्वभावाने मात्र बिलकुल विनोदी नव्हता. इथे चालतात हो या सगळ्या गोष्टी. त्याला विनोदी साकारले म्हणून त्याबद्दल येथील जनतेला असलेला त्याचा आदर बिलकुल कमी होत नाही. उलट त्याची थट्टा करून येथील जनतेला त्याच्याबद्दल आणखीन आपुलकी वाटते. आणि पंतप्रधान म्हटला तर तो आपण जनतेने ठेवलेला नोकर नाही का? अहो, लोकशाहीत राहतो नाही का आपण? विमानतळाचा कर्मचारी आईला अगदी तिच्या बसण्याच्या जागेपर्यंत घेऊन आला. त्याला मी म्हटलं की येथून पुढे आम्ही सहज जाऊ, एवढी वाईट परिस्थिती नाहीये तिची. तर तो म्हणे, नाही रे बाबा, जबाबदारी आहे माझी. विमानात बसल्याबरोबर आईने खाऊ काढला आणि मी चॉकलेट. आमच्यामध्ये ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. विमानामध्ये बसले की आधी चॉकलेट खायचे. प्रवासाची सुरुवात गोडाने. बाकीचे प्रवासी आता कुठे बसने विमानापर्यंत आले आहेत. आईला व्हीलचेअरवरून विमानात आणायचे असते म्हणून इतर प्रवाशांच्या आधी तिला आणले. कधी कधी सर्व प्रवासी येऊन बसल्यानंतर शेवटी तिला आणतात. मात्र उतरताना मात्र नेहमी आम्ही शेवटचे उतरतो. आधी सर्व प्रवासी निघून जातात आणि मग नंतर आईला नेण्याची ती 1 माळ्याची खास गाडी येते. आता उतरू तेव्हा दिसेल तुम्हाला. देख रही है बाप. जमीन सोडून आकाशामध्ये विमान तरंगू लागले. खेळण्यातल्यापेक्षाही लहान दिसणारी खालची टुमदार घरे पाहायला विमानातून इतकी मजा येते की नंतर कुठे दुसऱ्या शहरामध्ये ते तिकीट काढून उंच मजल्यावर जाऊन देखावे पाहण्यासाठी खाली तासभर रांग लावणारे इथे बोटीतून आले आहेत का असा मला प्रश्न पडतो. माझ्या शेजारच्या रांगेत एक वयस्कर इसम, निदान 75 तरी ओलांडली असावी त्याने. पायात चपला, अर्धी विजार आणि अर्ध्या बायांचा शर्ट. शर्टाच्या खिशातून डोकावणारे विमानाचे तिकीट आणि पासपोर्ट. कधी पडेल याचा नेम नाही. अर्थात बिनधास्त माणूस. थरथरत्या हाताने बियर पीत प्रवासाचा आनंद घेणारा, कदाचित या विमानातील तो सर्वात हुशार व्यक्ती. Gyakorlatilag rövid szétpakolok kebéllegés vászvélasztahol biztonsági övüket. És leszállás előtt még egyszer tanulmányozzák a biztonsági útmutatót. त्या प्रवाशाने कोणती बियर घेतली होती याची नोंद करून घ्यायला पाहिजे होती मला. विमानाच्या पट्ट्याचे दोन्ही छेडे हातात असून तो विमानाचा पट्टा शोधत आहे. हंगेरीचे ढग ओलांडून विमान थरथरीत खाली उतरायला लागले. आणि ही ती प्रसिद्ध डॅन्यूब नदी आणि नदीतील हे भले मोठे बेट. नदीतील बेट हा प्रकार याच्या आधी मी कधी ऐकला सुद्धा नव्हता. या नदीला ओलांडण्यासाठी अनेक पूल आहेत. त्यापैकी काही ऐतिहासिक आणि अगदी छान, म्हणजे तिथे जाऊन पाहण्यासारखे आहेत. त्यापैकी एक पूल म्हणजे माझ्या बापाचा पूल. अरे तो बघा, तो माझ्या बापाचा पूल. हा पांढऱ्या रंगाचा पूल आहे ना, याबरोबर माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. त्यामुळे त्या पुलाची आठवण काढताना मी माझ्या बापाचा पूल असे विनोदाने म्हणतो. माझे वडील पण हसत असतील वर. बुडापेस्टमध्ये पुढे काही दिवसांमध्ये तिथे नक्की जाईन आणि तिथली गोष्ट तुम्हाला सांगेन, बरं का. आता हे बघा, आमचं विमानतळ आलं. आता मला तयारी करायला हवी. हे बघा, लागलं विमान, लागलं लागलं लागलं. Be careful when opening the overhead compartments. हा एअर होस्टेसचा आवाज असतो ना, ते काय सांगतात
ते ऐकायला ना मला फार बरं वाटतं. अगदी कुठल्याही भाषेमध्ये असू दे, अगदी कानात गुणगुणत असावं त्यांनी. माझं कधी लग्न झालं ना तर मी म्हणतो एखाद्या एअर होस्टेस बरोबरच करेन, म्हणजे मी अशी उशी घेऊन झोपेन आणि तिच्या माझ्या कानाजवळ ती अशी काहीतरी गुणगुणत राहील, आणि ते पण अगदी गणवेशात. हा नाही म्हणजे कपडे तसे नसले तरी चालतील हो. अरे आमची पेटी ती लाल पेटी दिसली तुम्हाला? हो, विमानामध्ये असताना आपली पेटी खाली सामानात दिसणं हे काही सोपं काम नाहीये. चला, एकदाचे इथे बुडापेस्टमध्ये उतरलो. आता ही गाडी आम्हाला घेऊन जाईल. तिथे काय ते काही शिक्का वगैरे मारतील पासपोर्टावर, आणि तिथे बाहेर आम्ही व्यवस्था केली. आमचा कोण ओळखीचा आहे त्याच्याबरोबर गाडीची व्यवस्था केली आहे, आणि मग तिथून आम्ही घरी जाऊ. घरी म्हणजे आम्ही एक भाड्याने वगैरे अशी लहानशी जागा घेतलेली आहे. तुम्हाला सगळं दाखवतो, कारण दिवस अजून संपलेला नाही आहे. हो, आम्हाला भूक लागली, सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. आणि आता ज्या जागेकडे आम्ही राहणार आहोत ना तिथे अगदी चांगल्या खाण्याच्या वगैरे जागा आहेत. एक खाऊ गल्ली आहे असं सुद्धा ऐकलं आहे मी. तर ही बघा, कुठे बरं माझी पेटी? आईला लागली भूक. कॅन्सरचे उपचार संपल्यानंतर तिची भूक जरा वाढली आहे. का ते मला माहीत नाही. मग त्यामुळे कदाचित तिची तब्येत चांगली राहत असावी. मग तिला अगदी तातडीने लागतं. भूक लागली की तिला पटकन त्याच वेळी खायला लागतं. तर इथे काय आहे जरा मिळतं का ते मी बघतो. या फळाला काय म्हणतात विसरलो मी. मात्र आमच्याकडे अशी लांबट नसतात, हे असं झाडावर लटकतं. तेवढ्यात आम्हाला जो नेणार होता त्याचा फोन आला. तो बाहेर थांबलेला आहे. म्हटलं आता असं कसं पटकन एकदम उरकायचं आईने खाऊन. म्हटलं माझ्यासाठी काहीतरी ते पण राहू दे, आधी जाऊया, कारण आजचा दिवस तुम्हाला सांगितलंय ना मोठा आहे. बाहेर जाऊन खाणार आहोत आम्ही आज. इथे मंगल आणि मंगल यांचं शुभमंगल चालू आहे. आईला एका ठिकाणी मी बसवलं आणि आमचा तो माणूस कुठे आहे ते बघायला मी निघालो. आता इथून विमानतळावरून बुडापेस्ट म्हटलं तर जवळजवळ 30 किलोमीटरचं अंतर आहे. मात्र ही सुद्धा एक मजाच असते नाही का, कारण पहिल्यांदा आपण परदेश बघतो. इथे जरी आम्ही 20 वर्षांनी आलो असलो तरी आता जुनं काय तेवढं आठवत नाही. आणि त्यावेळी कॅमेरे वगैरे सुद्धा साधे होते. ते व्हिडिओसुद्धा थोड्याशा काही काढल्या असतील, आणि त्या पण त्या वडिलांच्या त्या तुम्हाला दाखवणार आहे. पुढल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता आमचं घर आम्ही घेतलंय ना ते अगदी बुडापेस्टमधल्या मध्यवर्ती ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे काय, तिकडे आम्हाला पुन्हा गाडीची गरज वगैरे पडणार नाही. सगळीकडे चालत जाता येईल. बससुद्धा क्वचितच लागेल. मात्र ते आईला जमणार सुद्धा नाही का. तर आता आणखीन जवळजवळ 15-20 मिनिटामध्ये घर आहे. आईला ते घर कसं वाटतं ते मला बघायचं आहे. भले तिकडे 2 आठवडा राहणार असो, मात्र आईला कसं, तिला आंघोळीची व्यवस्था आहे की नाही वगैरे असं ते सगळं तिला लागतं. अरे हे बघा, बुडापेस्टचा मध्यवर्ती विभाग आला सुद्धा. हे आहे बुडापेस्टचे कलेटी सेंट्रल रेल्वे स्टेशन. इथून तुम्हाला युरोपभर जाण्यासाठी ट्रेन आहेत. आणि ह्या पिवळ्या चमकदार अशा या बुडापेस्टच्या टॅक्स्या, ह्या सगळ्या टॅक्स्या का स्वच्छ असतात आणि चमकदार असतात ह्याच्यासाठी काही नियम असावा असं मला वाटतं. आणि हे आमचं चाळीतलं घर. आता आईला कसं वाटतं ते बघितलं पाहिजे. आता मला नक्की खात्री आहे तिला आवडणार. फक्त एकदा आंघोळीची व्यवस्था तिने पाहून मान डोलवली म्हणजे मी आता बाहेर फिरण्यासाठी खायला प्यायला तसा मोकळा. आम्ही बाहेर पडलो आणि काय विचारता, बाजूच्या इमारतीमध्येच दुकानामध्ये आम्हाला दिसली गणपतीची मूर्ती. आणखीन पण काही देवतांच्या मूर्त्या तिकडे होत्या. तर आम्हाला आश्चर्य वाटलं, हा काय भारतीय विभाग वगैरे नाही आहे. मग दुकान यावेळेला बंद होतं. तर आईला म्हटलं उद्या आपण दिवसा या दुकानाला येऊन भेट देऊ. यापुढील बुडापेस्टमधील वास्तव्यात मी सतत तुम्हाला इथल्या इमारती दाखवणार आहे चालताना. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्हाला खूप वेळा स्किप करावं लागेल,
कारण मला इथल्या इमारती एवढ्या आवडतात की अशा इमारती मला व्हिएन्नासारख्या शहरामध्ये सुद्धा बघायला मिळाल्या नाही. समोर दिसते ना गल्ली, तिथे एका पाठोपाठ एक अशी उपहारगृहे आहेत, मात्र ती पर्यटकांसाठी म्हणून, त्यामुळे ती महाग सुद्धा असतात. मात्र ती सुद्धा एक मजाच आहे नाही का. अनेक पर्यटक तिथे येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जास्त शोधावं लागत नाही. उपहारगृहानंतर उपहारगृह एका मागोमाग एक अशी रांग लागलेली असते आणि तिथलं वातावरण सुद्धा एक वेगळाच प्रकार असतो. आणि या गल्लीमध्ये एक दुसरी छोटीशी खाऊ गल्ली म्हणून आहे, मात्र ती फार महाग असते. इथेच कुठेतरी ती होती, तर काय कॅरवान असं काहीतरी नाव. तुम्हाला आता दिसलं की बघा तुम्ही, हे बघा, ती ही आतमध्ये लहानशी गल्ली दिसते ना, इथे सगळे ठेले लागलेले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी बघा कसे खाऊ गल्ले आहेत नाही का, तशीच ही इथली खाऊ गल्ली. मात्र इथली खाऊ गल्ली इतर ठिकाणांपेक्षा अत्यंत महाग. चालून चालून आई काय मी सुद्धा थकलो. अहो, सकाळपासून आम्ही प्रवासात आहोत आणि फारसं तसं खाल्लेलं पण नाही काही. तर म्हटलं आईला, चल तू, ती आपण जागा बघितली होती ना खाऊ गल्ली, असेल महाग, नाहीतरी आपल्याला जास्त काय खायचं नाहीये. उपहारगृहामध्ये जाऊन उगाच जास्त खायचं, आपल्याला झोपायचं पण आज लवकर आहे, बाकीची मजा उद्या करू. आणि इथे त्या मानाने मग आता आपल्याला रात्रीचं वातावरण कसं असतं ते बघायला मिळेल नाही का. खाण्यापिण्याची तशी इथे अगदी उत्तम व्यवस्था आहे. समस्या आहे ती खायला घेऊन बसायचं कुठे, कुठे जागाच नाही हो. सगळीकडे मुलीच मुली बसलेल्या आणि मुलींच्या बाजूला मला बसवेना. अहो, मराठी शाळेत शिकलेला नाही का मी. आमच्या सैन्यात कधी होत्या मुली, नेहमी मुलींची धाकधूक. मग इथे कसं त्यांच्या बाजूला टेबलावर बसणार. खालून पटकन धरला कोणी तर हात. शेवटी एकदा कुठे ती एका कोपऱ्यामध्ये मला जागा सापडली. मी पटकन जाऊन वेळ नाही लागणार अशा तळलेल्या काही गोष्टी आणून खाल्ल्या आणि दोघांनी मस्तपैकी त्याचा फडशा उडवला. आणि हो, त्यासोबत सोडणार नाही, सोडणार नाही. खायला वगैरे मजा आली बाबा. तळलेल्या गोष्टी लागणारच चांगल्या आणि इथे मुलीच मुली, मुलीच मुली, मुलीचं 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 किती, मुलीचं 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 किती. बघा, मला नंतर बोलू नका. अहो, कॅमेरा फिरवीन तिथे मुली, तर माझ्या कॅमेरामध्ये मुली येणार नाहीतर काय येणार. आणि पुरुषांवर कॅमेरा फिरवणं जरा तसं पुरुषाला दिसत नाही हो चांगलं.